नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. तर पालीचा बल्लाळेश्वर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली या गावात स्थित असलेले अष्टविनायकापैकी तिसरे गणपती आहेत. येथील मूर्ती स्वयंभू आहे आणि याच गणपती बाप्पाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मुंबईपासून साधारण पाली 100 ते 110 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हायवेवरून वाकण फाटा जातो. तिथून आपल्याला पालीला जायचं असतं. वाकण फाटा ते पालीचं अंतर 20 ते 22 किलोमीटर इतकं आहे. हाच रस्ता पुढे पुण्यालाही जातो, त्याचं अंतर 125 किलोमीटर इतकं आहे. सूर्याची किरणे, शांत रस्ता आणि दोन्ही बाजूला उंच उंच झाडे सगळं अगदी मन प्रसन्न करून टाकतं. आता आपला प्रवास संपेपर्यंत थोडी आपण बल्लाळेश्वरा संदर्भात माहिती पाहूया. तर अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 व मानाची व प्रतिष्ठेची देवळे आहेत. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणांच्या गणेश मंदिरांना विशेष महत्त्व आहे. या 8 मंदिरांना मिळून अष्टविनायक असं म्हटलं जातं. अष्टविनायकाची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यामध्ये 5 गणपती आहेत, अहमदनगरमध्ये 1 आहेत आणि रायगडमध्ये 2 आहेत. तर पुणे जिल्ह्यातील मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचे महागणपती व ओझरचे विघ्नेश्वर, अहमदनगरचे सिद्धटेक आणि रायगडमधील वरदविनायक आणि आपण ज्या गणपतीला आता जातोय ते पालीचे श्री बल्लाळेश्वर. आता आपण सुधागड तालुक्यामध्ये एंट्री केल्या आपल्याला समोरच सुधागड किल्ला दिसतो. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या गडाला झाला. याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारण उंची 590 मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. तर आता आपण पालीमध्ये एंट्री करत आहोत. पाली हे गाव निसर्गरम्य वातावरणात बसलेले असून याच्या एका बाजूला सरसगडाचा भव्य किल्ला आहे तर दुसऱ्या बाजूला अंबा नदी आहे. आता बल्लाळेश्वर या देवस्थानामुळे पालीलाही तितकंच महत्त्व आहे. मंदिराकडे जाणारा मार्ग हा गावातूनच जातो. काही अंतर गेल्यानंतर आपल्याला बल्लाळेश्वर मंदिराचे बोर्ड दिसतात आणि आपल्याला कमानही दिसते. आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचत आहोत. तिथे मंदिराच्या परिसरामध्ये स्वागताचं बोर्ड सुद्धा लावलेलं आहे आणि इथेच हे जे देवस्थान आहे. मंदिराच्या जवळच गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. इथे पे आणि पार्क अशी सुविधा आहे. तर आपण गाडी पार्क करूया आणि आपण दर्शनाकडे जाऊया. मंदिराच्या आवारातच सुंदर सुंदर दुकाने आहेत. इथे धार्मिक वस्तू किंवा आपल्याला आरतीसाठी लागणाऱ्या गोष्टी अशा या ठिकाणी उपलब्ध आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये जर आपल्याला नारळ हवे असतील तर तीही इथे उपलब्ध असतात. 100 ते 150 रुपये साधारण किमतीची ही ताटं असतात. यामध्ये फुले, नारळ, हार अशा गोष्टी असतात आणि यामध्ये प्रसादही असतो.
बरं, आपण ज्या दुकानातून आपण फुलं घेतो त्या दुकानामध्ये आपण आपले चप्पलसुद्धा ठेवू शकतो. आता श्रीजीचे दर्शन घेण्यापूर्वी परंपरेनुसार श्री धुंडी विनायक बाप्पाचे आपल्याला आधी दर्शन घ्यावे लागते, त्याचा हा एंट्रन्स. तर इथे नियम आहेत. दर्शनाला येण्यासाठी भारतीय संस्कृतीचे वस्त्र परिधान करावे असा इथे नियम आहे. आता याच मंदिरातून पुढे आपल्याला श्रींचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तर इथे असे बोर्ड पण लिहिलेले आहेत. आता जो हा मार्ग तो डायरेक्टच गाभाऱ्याकडे जातो. लकीली आम्हाला कोणत्या प्रकारची गर्दी मिळेल नाही आणि छान दर्शन झालं. पौराणिक कथेनुसार बल्लाळ नावाच्या भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने इथे निवास केला, म्हणून हे बल्लाळेश्वर नाव प्रसिद्ध झाले. श्री बल्लाळेश्वर गणपती नवसाला पावणारे गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आणि फायनली आपण आता गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. अतिशय सुंदर असं वातावरण, मन प्रसन्न करणारं वातावरण इथे झालेलं होतं आणि सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपल्याला बाप्पाचं कॅप्चर मिळालेलं नाही आहे. तर इथे बाहेर CCTV आहेत, त्याच्या माध्यमातून आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. हा जो आहे तो बाहेर गाभारा आहे. यामध्ये इथे भक्त दर्शन घेऊन येतात आणि बाहेर गाभाऱ्यामध्ये बसून शांत बाप्पाचं चिंतन करतात. आम्हीही बाप्पाचं छान गाभाऱ्यात बसून चिंतन केलं आणि हा जो आहे तो आता बाहेरचा परिसर आपण पाहूया. तर बाहेर असं सुंदर वातावरण आहे. तलाव आहे, तलावामध्ये कासवसुद्धा आहेत आणि इथे आजूबाजूला घरं आहेत, काही दुकाने आहेत, काही हॉटेल्ससुद्धा आहेत. आता हा जो भाग आहे तो गाभाऱ्याचा बाहेरील भाग आहे. इथे बरेच भक्तजण छान छान फोटोज काढतात आणि छान छान आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. तर आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाकडे आहोत. पुन्हा अशी छान छान आपल्याला दुकानं दिसत आहेत. काही बायका इथे छान कैऱ्या घेऊन विकण्यासाठी आहेत. सध्या आंब्यांचा सीझन सुरू होत आहेत. त्यानंतर हे पुन्हा आपण जिथे धुंडी विनायक जे बाप्पा होते तिथून आपण एंट्री केली, तिथेच आपण पुन्हा आलेलो आहोत. या मार्केटमधूनच आपण बाप्पाचा प्रसाद जो आहे तो आपण विकत घेऊ शकतो. तर जसं की मगाशी सांगितले की आपण जिथून आपण आरतीचं ताट घेतो तिथंच चप्पल ठेवायची सोय असते, पण गाभाऱ्याच्या बाहेर असं हे स्टँड सुद्धा आहे, तिथेही आपण चप्पल ठेवू शकतो. तर मंदिराच्या बाहेर असे छान छान हॉटेल्स आहेत जिथे जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम सोय आहे. आम्ही असा छान नाश्ता केला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आपणही एकदा पालीला भेट द्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.